विद्यार्थी मित्रांनो, आपण पार्ट 1 मध्ये हिस्ट्री ऑफ द इंग्लिश नॉव्हेल कादंबरीचा इतिहास बघितला. आता आपण इलेमेंट्स ऑफ नॉव्हेल किंवा इलेमेंट्स ऑफ नॉव्हेला आता आपण इलेमेंट्स ऑफ नॉव्हेल बघणार आहोत. देर आर 6 इलेमेंट्स. इलेमेंट्स म्हणजे घटक. कादंबरी तयार करताना 6 घटकांचा कसा वापर करतात नॉव्हेला, इलेमेंट्स ऑफ नॉव्हेल किंवा इलेमेंट्स ऑफ नॉव्हेला. देर आर 6 इलेमेंट्स इसेन्शियल ऑफ द नॉव्हेल ऑर नॉव्हेला. 6 घटक इसेन्शियल आवश्यक असतात कादंबरी तयार करताना. ऑल दीज फॅक्टर्स मीन्स ऑल दीज इलेमेंट्स, हे सर्व घटक may be related to one another in the work by an author. हे जे घटक हे रिलेटेड असतात एकमेकांशी. ऑल दीज फॅक्टर्स, ऑल दीज इलेमेंट्स आर रिलेटेड टू वन अनदर, एकामेकांशी संबंधित असतात. म्हणजे कादंबरीचे 6 घटक आवश्यक घटक आहेत आणि ते कादंबरी लिहिताना लेखकाच्या कलाकृतीत हे सर्व घटक या ना त्या प्रकारे एकमेकांशी संबंधित असतात. आता हे 6 घटक कोणते? थीम, प्लॉट, कॅरेक्टर, सेटिंग, कॉन्फ्लिक्ट अँड लँग्वेज. थीम म्हणजे विषय, कादंबरीचा विषय काय. प्लॉट म्हणजे कथानक. तिसरं जे कॅरेक्टर म्हणजे पात्र. सेटिंग म्हणजे देखावा कसा आहे. कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष. आणि लँग्वेज भाषाशैली कशी आहे. हे जे 6 इलेमेंट्स आहे, थीम, प्लॉट, कॅरेक्टर, सेटिंग, कॉन्फ्लिक्ट अँड लँग्वेज, all these 6 elements are related to one another in the work by an author. Author means लेखक, writer. जेव्हा लेखक लिहितो, writer, when the writer, novelist write the novels, at that times these 6 elements are interwoven, एकमेकांशी गुंफलेले असतात. फर्स्ट इलेमेंट्स आपण घेऊया. द थीम म्हणजे विषय. थीम इज सेंट्रल आयडिया इन द नॉव्हेल. सेंट्रल आयडिया म्हणजे मध्यवर्ती कल्पना. विषय किंवा आशय कादंबरीचा हा कादंबरीची मध्यवर्ती कल्पना असते. विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन नटसेल. ही जी हा जो थीम असतो हा एक्सप्रेस केलेला असतो विशिष्ट पार्श्वभूमीवर, नटसेल, विशिष्ट बॅकग्राऊंडवर. इट इज अ फिलॉसॉफिकल स्टेटमेंट ऑर अ ट्रूथ. कोणती पार्श्वभूमी? मग फिलॉसॉफिकल स्टेटमेंट. फिलॉसॉफिकल म्हणजे तत्त्वज्ञानात्मक विधान किंवा ट्रूथ, सत्य यावर मांडलेली असते. विच द रायटर हॅज पुट फोर्थ म्हणजे पुढे मांडणे. रायटरने ती मांडलेली असते. थ्रू द नॅरेशन ऑफ द सिरीज ऑफ इव्हेंट्स. त्याने नॅरेट केलेलं असतं त्याच्या कथनातून. सिरीज ऑफ इव्हेंट्स म्हणजे घटनाक्रम मांडलेला असतो. इन द स्टोरीमध्ये, कथेत. आणि कॅरेक्टर ॲक्टिंग इन द पर्टिक्युलर सेटिंग. आणि कॅरेक्टर ॲक्टिंग करतो म्हणजे अभिव्यक्त करतो, प्रेझेंट्स करतो सेटिंगमधून. तो पात्र ते सत्य मांडत असतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे थीम म्हणजे विषय. थोडक्यात ही व्यक्त होऊ शकणारी कादंबरीची मध्यवर्ती कल्पना असते आणि विशिष्ट पार्श्वभूमीवर कथेतील घटनांच्या आणि पात्राच्या अभिव्यक्तीतून मीन्स कॅरेक्टर एक्सप्रेस
लेखक एक तत्वज्ञानात्मक विधान किंवा सत्य मांडत असतो या थीममध्ये. आता दुसरं जे इलेमेंट्स आहे प्लॉट. प्लॉट इज इसेन्शियली द स्टोरी ऑफ द कोर्स ऑफ इव्हेंट्स दॅट मेकअप द थीम. आता प्लॉट काय आहे? इसेन्शियली द स्टोरी. प्लॉट म्हणजे कथानक. प्लॉट ही मुख्यतः विषयाला आकार देणारी कथा असते किंवा कोर्स ऑफ इव्हेंट्स म्हणजे घटनांची एक मालिका असते. कथानक आपण त्याला मराठीत प्लॉटला कथानक म्हणतो. हे कथानक काय असतं की त्या विषयाला, त्या थीमला, स्टोरीला आकार देतं आणि एक घटनांची मालिका तो आशयाभोवती बनवतं. इट इज क्रिएटेड बाय द कॉन्फ्लिक्ट. आता घटनांची मालिका कशी बनवतं? प्लॉट, कथानक. मराठीत आपण त्याला कथानक म्हणतो. वी कॉल इन मराठी द कथानक टू द प्लॉट. इट इज क्रिएटेड बाय कॉन्फ्लिक्ट. आता प्लॉटमध्ये आपण एखादी सिरियल पिक्चर पाहतो, त्याच्यामध्ये एक कॉन्फ्लिक्ट असतं म्हणजे संघर्ष असतो, आर्ग्युमेंट असतात. आयदर इंटरनल इनसाइड द माइंड ऑफ द कॅरेक्टर म्हणजे पात्राच्या मनात एक संघर्ष चालू असतो, किंवा एक्सटर्नल म्हणजे विथ द कॅरेक्टर, अदर कॅरेक्टर्स ऑर एंटायटीज, किंवा दुसऱ्या एक कॅरेक्टरच्या मनामध्ये संघर्ष चालू असतो. प्लॉट मे बी सिम्पल ऑर कॉम्प्लेक्स. सिम्पल म्हणजे एक साधा प्लॉट असतो किंवा एखाद्या साधं कथानक असतं, किंवा कॉम्प्लेक्स म्हणजे संमिश्र म्हणजे इंटरव्ह्यूइंग ऑफ मेनी सबप्लॉट्स. उपकथानक असतात. सबप्लॉट्स म्हणजे उपकथानक असतं आणि भरपूर कॉम्प्लेक्स मेनी सबप्लॉट्स असतात. त्याच्यात भरपूर कथानक असतं त्याच्यामध्ये. सिम्पलमध्ये साधं एकच कथानक असतं आणि कॉम्प्लेक्समध्ये मेनी सबप्लॉट्स असतात म्हणजे उपकथानक असतात. म्हणजे उपकथानकांनी तो बनलेला असतो. आता दुसरं जे इलेमेंट्स आपण पाहिलं की थोडक्यात कथानक, प्लॉट म्हणजे कथानक. प्लॉट ही मुख्यतः विषयाला आकार देणारी किंवा घटनांची एक मालिका असते. ही पात्रांच्या अंतर्गत मनातील म्हणजे इंटरनल माइंड ऑफ द कॅरेक्टर अँड बाह्य इतर पात्रे किंवा घटक. इतर काही पात्रे असतील तर बाह्य म्हणजे एक्सटर्नल विथ द अदर कॅरेक्टर्स, किंवा बाह्य जे बाकी कॅरेक्टर्स असतात त्यांच्या या संघर्षातून साधा किंवा कॉम्प्लेक्स. साधा म्हणजे वन प्लॉट अँड कॉम्प्लेक्स म्हणजे कन्सिस्टिंग मेनी सबप्लॉट्स. अशा रीतीने ती कथानक इंटरव्ह्यूइंग केलेलं असतं. इंटरव्ह्यू बाय द रायटर, बाय द नॉव्हेलिस्टने ते एकामेकांशी असं गुंतवलेलं असतं आणि मेन कॅरेक्टर आणि अदर कॅरेक्टरचं कॉन्फ्लिक्ट संघर्ष ह्या कथानकामध्ये घेतलेलं असतं. आता आपण तिसरं इलेमेंट्स बघूया. कॅरेक्टर. दिस इज द मेन इलेमेंट्स ऑफ द नॉव्हेल. कॅरेक्टर म्हणजे पात्र. कॅरेक्टरायझेशन इज रिलेटेड टू द प्लॉट. कॅरेक्टरायझेशन हे पात्र जे आहे ते रिलेटेड टू द प्लॉट कशाशी संबंधित असतं? कथानकाशी. पात्र कथानकाशी म्हणजे ऑल दीज एलिमेंट्स आर इंटरव्ह्यूइंग टू वन अनदर. म्हणजे हे जे सगळे जे घटक आहे, जे सगळे फॅक्टर्स आहे, इलेमेंट्स आहे, ते एकमेकांशी गुंफलेले असतात. आता थीम हा प्लॉटशी, प्लॉट हा कॅरेक्टरशी, आणि कॅरेक्टरायझेशन इज रिलेटेड टू द प्लॉट ऑर द कोर्स ऑफ इव्हेंट्स टेक प्लेस बिकॉज ऑफ द सर्टेन बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर्स. म्हणजे कथानक प्लॉट्स कॅरेक्टरशी गुंफलेलं असतं. प्लॉट हा पात्राशी, कथानक पात्राशी गुंफलेलं असतं आणि सर्टन इव्हेंट्स म्हणजे सगळा घटनाक्रम, सर्टन बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर्स. बिहेवियर म्हणजे वर्तन.
म्हणजे विशिष्ट वर्तनामुळे कॅरेक्टरच्या पात्राच्या एक घटनांची मालिका घडत जाते आणि डिपिक्शन ऑफ कॅरेक्टर कॅन रेंज फ्रॉम द थंबनेल स्केच टू डीप वर्डी हायली डिटेल व्हर्बल स्केच. आणि मग काय होतं, घटनांची मालिका घटत जाते, त्यातून कथानकाशी संबंधित व्यक्तिचित्रण होत असते आणि संक्षिप्त वर्णनापासून तर तपशिलावर तोंडी वर्णनापर्यंत असे सर्व प्रकारचे पात्रांचे चित्रण केले जाते. म्हणजे कसं की द इम्पॉर्टंट कॅरेक्टर व्हर्बल स्केच म्हणजे शाब्दिक तोंडी वर्णन पण त्या पात्रांचं केलं जातं. द इम्पॉर्टंट कॅरेक्टर मे हॅव बीन डिस्क्राइब्ड इन इट्स व्हेरी ॲस्पेक्ट बाय द रायटर. आणि जे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे ते कसं डिस्क्राईब केलं जातं, त्याचं कसं वर्णन केलं जातं, डिस्क्राईब इन एव्हरी ॲस्पेक्ट. म्हणजे इम्पॉर्टंट कॅरेक्टरची एव्हरी ॲस्पेक्ट म्हणजे प्रत्येक बाजूचं वर्णन केलं जातं इम्पॉर्टंट कॅरेक्टर मेन कॅरेक्टरचं. द मायनर कॅरेक्टर्स जे मायनर कॅरेक्टर्स असतात आर नॉट गिवन मच इम्पॉर्टन्स, त्यांना काही जास्त महत्त्व किंवा त्यांच्या प्रत्येक बाजू मांडल्या जात नाही. The minor character are not given much importance. The reader follows the action of one of the main character throughout the novel. The reader follows the action of the main character. रीडर सुद्धा जास्त ॲक्शन, जास्त कृती किंवा जास्त वाचकांसमोर संपूर्ण कादंबरी जी उलगडत जाते ती मेन कॅरेक्टर, मुख्य जे पात्र असतं त्याचंच ॲक्शन्स फॉलो करतात रीडर पण. दिस कॅरेक्टर इज रेफर टू एज प्रोटॅगनिस्ट. प्रोटॅगनिस्ट मीन्स मेन कॅरेक्टर. आणि ह्या ज्या कॅरेक्टरला आपण काय म्हणतो, प्रोटॅगनिस्ट. प्रोटॅगनिस्ट म्हणजे मेन कॅरेक्टर ऑफ द स्टोरी, म्हणजे नायक, हिरो आपल्या भाषेत. त्या स्टोरीचा हिरो असतो, नायक असतो. इज अ कॉन्फ्लिक्ट विथ अ कॅरेक्टर ऑर अ एंटिटी ऑर अ फोर्स. आणि ह्या कॅरेक्टरचं म्हणजे या प्रोटॅगनिस्टचा कॉन्फ्लिक्ट असतो, म्हणजे संघर्ष होत असतो कोणाशी, इंटरनल ऑर एक्सटर्नल, बाय अ कॅरेक्टरशी, विच इज नोन ॲज अँटागॉनिस्ट. प्रोटॅगनिस्ट अँड अँटागॉनिस्ट इज अ अपोजिट वर्ड्स. Protagonist means main character of the story, means hero of the story, and antagonist means villain of the story. हा जो आहे हा हिरोच्या विरोधातला विलन असतो, खलनायक. नायक आणि खलनायक. प्रोटॅगनिस्ट म्हणजे नायक आणि अँटागॉनिस्ट म्हणजे खलनायक. यांच्या दोघांमध्ये संघर्ष चालू असतो, कॉन्फ्लिक्ट बिटवीन द प्रोटॅगनिस्ट अँड अँटागॉनिस्ट. अशा प्रकारचे पात्र घेतलेले असतात. चौथं जे एलिमेंट्स आहे आपलं, 4 एलिमेंट्स ऑफ द नॉव्हेल. सेटिंग. सेटिंग म्हणजे देखावा. कथा ज्या पार्श्वभूमीवर घडते, बॅकग्राऊंडवर. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरीज टेक्स प्लेस. कोणत्या बॅकग्राऊंडवर, कोणत्या पार्श्वभूमीवर घडते कथा, स्टोरी, त्याला सेटिंग म्हणतात. देर आर अ सेव्हरल ॲस्पेक्ट ऑफ द सेटिंग्स. भरपूर अशा ॲस्पेक्ट आहे, बाजू आहे, पैलू आहे सेटिंगचे. ते म्हणजे कोणते, इट इन्क्लूड्स, कोणते पैलू, कोणत्या ॲस्पेक्ट, कोणत्या बाजू सेटिंगमध्ये इन्क्लूड होतात, समाविष्ट होतात. दीज आर प्लेस, पिरियड, टाईम, क्लायमेट, वेदर और लाईफस्टाईल. प्लेस ठिकाण, टाईम पिरियड काळ, टाईम वेळ, क्लायमेट हवामान, ऋतू, वेदर
हवामान, लाईफस्टाईल, जीवनशैली, ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड्स होतात. हे सगळे ॲस्पेक्ट्स सेटिंगमध्ये येतात. प्लॉट अँड कॅरेक्टर आर द टू मेजर एलिमेंट्स दॅट आर अफेक्टेड ड्यू टू सेटिंग. आणि सेटिंगचा परिणाम दोन मुख्य घटकांवर होतो, तो म्हणजे मेजर एलिमेंट्सवर होतो, ते म्हणजे प्लॉट आणि कॅरेक्टर. प्लॉट म्हणजे कथानक आणि कॅरेक्टर म्हणजे पात्र. जे कथानक आहे, जे घटनांची मालिका आहे, जे अंतर्मनातील आणि बाह्य कॅरेक्टरमध्ये जे संघर्ष आहे, त्याच्याशी सेटिंगचा आणि त्याचा आणि पात्र, कथानक पात्र याचा परिणाम कशावर होतो? सेटिंगचा परिणाम होत असतो ह्या दोन्ही घटकांवर, प्लॉट आणि कॅरेक्टरवर. नंतरचा आपण 5वा इलेमेंट बघूया, कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष. आपण एखादा पिक्चर वगैरे पाहतो किंवा सिरियल पण पाहतो किंवा कादंबरी वाचतो किंवा घरामध्ये सुद्धा घरगुती संघर्ष, घरातल्या घरात वाद होतात. म्हणजे सगळीकडे हा कॉन्फ्लिक्ट आहेच, संघर्ष आहेच. द स्ट्रगल म्हणजे पण संघर्ष बिटवीन द अपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. अपोजिट फोर्सेस, विरोधी जे असतात स्टोरीमध्ये, मीन्स विलन किंवा खलनायक, हिरो आणि खलनायक, नायक आणि खलनायक, प्रोटॅगॉनिस्ट अँड कॉन्फ्लिक्ट बिटवीन प्रोटॅगॉनिस्ट अँड अँटॅगॉनिस्ट. नायक आणि खलनायकमध्ये जे कॉन्फ्लिक्ट असतात इन द स्टोरी प्रोव्हाइड इंटरेस्ट अँड क्युरिओसिटी अबाउट द प्लॉट. आणि ह्या गोष्टींमुळं काय होतं, या कॉन्फ्लिक्टमुळं स्टोरी काय होते, स्टोरीला इंटरेस्ट येतो. स्टोरी प्रोव्हाइड बिकॉज ऑफ द कॉन्फ्लिक्ट ऑफ द मेन कॅरेक्टर अँड अदर एक्सटर्नल कॅरेक्टर, मीन्स अँटॅगॉनिस्ट अँड प्रोटॅगॉनिस्ट. नायक आणि खलनायकमध्ये जे कॉन्फ्लिक्ट होता त्याच्यामुळं स्टोरीला इंटरेस्ट अँड क्युरिओसिटी टू द रीडरला एक कुतूहल वाटतं, पुढे काय होईल. अबाउट द प्लॉट, कथानक, पुढे कथानक कसं असेल, कसा प्लॉट असेल, कसं कथानक असेल, स्टोरी कशा घटनांची मालिका कशी असेल, हा प्लॉट कसा असेल, असं रीडर्सला क्युरिओसिटी आणि इंटरेस्ट वाटत असतो कॉन्फ्लिक्टमुळे. आणि लास्ट एलिमेंट, लँग्वेज स्टाईल. लँग्वेज भाषा आणि स्टाईल म्हणजे शैली. द लँग्वेज अँड टेक्निक्स यूज बाय द ऑथर. जी भाषा आणि शैली, टेक्निक्स ऑथरने वापरलेली असते फॉर द नॅरेशन, कथन करताना ऑफ द कोर्स इव्हेंट्स इज नोन ॲज द स्टाईल. जी भाषा आणि टेक्निक वापरलेली असते ऑथरने, लेखकाने, नॉवेलिस्टने नॅरेशन करताना, आणि जे कोर्स ऑफ इव्हेंट्स, जी घटनांची मालिका असते, त्या कशा पद्धतीने तयार केल्या आहे, कशा एकामेकांशी त्या घटना जुळलेल्या आहे, इज नोन ॲज द स्टाईल. त्यालाच आपण शैली म्हणतो. भाषा शैली किंवा स्टाईल कशी वापरली, कसं टेक्निक वापरलं आहे. अँड ऑथर, या आपण पाहिलं की सेटिंग म्हणजे काय, तर कथा ज्या पार्श्वभूमीवर घडते त्याला सेटिंग म्हणतो. सेटिंगचे अनेक पैलू आपण पाहिले, ते म्हणजे स्थळ, काळ, वेळ, ऋतू, जीवनशैलीचा त्यामध्ये अंतर्भाव होतो. प्लॉट, कॅरेक्टर या दोन मुख्य घटकांवर सेटिंगचा परिणाम होतो. कॉन्फ्लिक्ट, संघर्षामध्ये कथेतील विरोधी शक्ती ज्या असतात, मीन्स प्रोटॅगॉनिस्ट आणि अँटॅगॉनिस्ट, नायक आणि खलनायक यांच्या कॉन्फ्लिक्टमुळे, संघर्षामुळे कथानकाविषयी स्वारस्य आणि कुतूहल वाचकांच्या मनात क्युरिओसिटी निर्माण होते. आता लँग्वेज स्टाईलमध्ये पण आपण बघितलं की कथेचं वर्णन करण्यासाठी लेखकाने आपली भाषा आणि तंत्र वापरलेले असते. तंत्र म्हणजेच एक शैली वापरलेली असते, एक स्टाईल, त्याला आपण स्टाईल म्हणतो. ती स्टाईल, शैली लेखकाने मांडलेली असते. An author can use extensive vocabulary and high phrases or may be laconic and would write only to point, or he may mix both according
टू द रिक्वायरमेंट्स फॉर मीटिंग हिज पर्पज. म्हणजे लेखक कथा मांडताना एक्सटेन्सिव्ह म्हणजे व्यापक व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रहांचा वापर करतो. अँड हाय प्रेजेस प्रदीर्घ वाक्य वापरतो. आणि ते ही मे बी लोकॅनिक अँड वूड राईट ओनली टू पॉईंट म्हणजे तो मोजक्या आणि मार्मिक शब्दात त्याचं वर्णन करतो. कारण बोथ अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट्स मीटिंग हिज पर्पज योग्य परिणाम साधण्यासाठी तो दोन्हींचा एकत्रित वापर करतो आणि वाचकांना खिळवून ठेवू शकतो. ही मे यूज लिंग्विस्टिक डिव्हायसेस नॅरेटिव्ह इफेक्टिव्ह आणि तो लिंग्विस्टिक डिव्हायसेस तशा साधनांचा वापर करतो नॅरेटिव्ह इफेक्टिव्ह होण्यासाठी, त्याचं कथन परिणामकारक होण्यासाठी. ऑल दिस फॅक्टर डिसाइड द टेक्स्चर ऑफ द नॅरेशन. हे जे फॅक्टर्स आहे हे काय ठरवतात? टेक्स्चर ऑफ द नॅरेशन क्रिएट इम्पॅक्ट ऑन द रीडर्स. आणि इम्पॅक्ट म्हणजे इफेक्ट रीडर्सवर ह्या सगळ्या फॅक्टरचा काय होतो? परिणाम होतो. आणि रीडर्स वाचकांना स्टोरीशी खिळवून ठेवता येते. म्हणजे सगळ्या ह्या घटकांचा वापर करून ही जी कादंबरी तयार केली जाते आणि वाचकांना पूर्ण स्टोरी खिळवून ठेवू शकतो. म्हणजे पुढं वाचकांच्या मनात कुतूहल निर्माण करून वाचक पूर्ण होईपर्यंत वाचतच राहतो. रीडर डू नॉट वांट टू रीड इट हाफ स्टोरी बिकॉज इन हिज माइंड देर इज अ क्युरिओसिटी. कारण त्याच्या मनात क्युरिओसिटी ते व्हॉट विल हॅपन नेक्स्ट, पुढे काय होईल, अशी स्टोरीला स्टोरी ही जी आहे ती वाचकाला खिळवून ठेवते बिकॉज ऑफ द क्युरिओसिटी. अँड नॅरेटिव्ह स्टाईल, लँग्वेज, कॉन्फ्लिक्ट, सेटिंग, characters, plot, theme, all these elements impact the readers. All these 6 elements, theme, character, theme, which are these 6 elements? Theme, characters, theme, plot, character, setting, conflict, and language style. All these 6 elements are very, very important to narrate the story and to read the story. Thanks.